तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ही भरतीची जाहिरात निघाली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, राष्ट्रीय आयुष कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी मार्फत इथं भरतीची जाहिरात निघालेली आहे आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर पदाचं जे नाव आहे तर ते आहे DEO आयुष, म्हणजे डेटा एंट्री ऑपरेटर. तर यासाठी इथं एक जागा आहे ओपनसाठी आणि यासाठीची तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी इथं लागणार आहे. तसेच तुम्हाला इथं टायपिंग लागणार आहे. इंग्रजी 40 तसेच मराठी 30 तुम्हाला इथं लागेल आणि जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला इथं प्राधान्य दिले जाणार आहे. आणि या पदासाठी जे वेतन आहे तर ते तुम्हाला 18,000 रुपये इथे मिळणार आहे. तसेच या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत आहे. आणि या पदासाठी जी निवड आहे तर ती इथं गुणांकन पद्धतीद्वारे केली जाणार आहे. तर यामध्ये पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण, अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे यासाठी इथं 50 गुण, पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण आणि संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास तुम्हाला इथं 30 गुण असणार आहे. तर अशी तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदासाठी. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथं दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे. आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या इथं साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत. तर यामध्ये शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, तसेच गुणपत्रिका, जातीचे प्रमाणपत्र, तसेच जात वैधता प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, शासकीय निमशासकीय अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, नावात बदल असल्यास राजपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड. तर या सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती तुम्हाला अर्जासोबत जोडायच्या आहेत. आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं 26/12/2025 पर्यंत सादर करायचे आहेत. पोस्टाने किंवा कुरिअरने किंवा प्रत्यक्ष तुम्हाला अर्ज इथं सादर करायचे आहेत. आणि अर्ज सादर करण्याचे ठिकाण आहे तर तिथं दिलेले आहे. नवीन जिल्हा परिषद इमारत, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर, पहिला मजला, 113 ते 114, बोईसर रोड, कोळगाव. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं सादर करायचे आहेत. तर प्राप्त झालेल्या अर्जानुसार तुमची इथं मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे आणि ही मेरिट लिस्ट जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर इथं प्रसिद्ध केली जाणार आहे. तर तिथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे 29/6/2026 पर्यंत इथं असणार आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.